काय ग, चकित हरणीसारखी टकमक टकमक काय बघतेस? आणि चोरी पकडली गेल्यासारखी घाबरतेस कशाला? काही चुकीचं करत होतीस का? हेच हेच म्हणत होते मी. तिच्याकडे बघूनच कळतंय की काहीतरी गडबड आहे. बघू काय लिहिलंयस ते. आण. सासूबाईंनी काय बघितलं म्हणून एकदम त्यांचा पारा चढला? दिगो! दिगो! मला खिडकीतून येताना जाताना बघितलं की काय? काय झालं रमाई? बरंच काही झालेलं आहे आणि बरंच काही घडणारही आहे. काय ग सकू, काय आहे हे? मी काहीतरी विचारलंय तुला, सवय नाहीये तुला, पण खरं बोल. मी तुला काय लिहायला सांगितलं होतं आणि काय लिहिलंयस तू? सासूबाई, अहो हा पहिलाच कागद आहे. जे मनाला आणि पोटांना तसंच वळण लागलंय ना, म्हणून नकळत विठुरायाचं नाव लिहिलं गेलं. काय? विठुरायाचं नाव लिहिलं गेलं? तू हेच लिहिणार मला ठाऊक होतं, पण मला आश्चर्य या गोष्टीचं वाटतंय की एवढ्या सगळ्या कागदांवर तू जय झिंगरोबा कसं लिहिलंस? कळीचा मुद्दा तो आहे. गंगे, वरसदारी असलेल्या त्या झपाटलेल्या खोलीचा, तिथं सकू तुझी वाट बघतीये. वय ती सकूच आहे तुझी मारेकरी. तिनेच तुला हलाल करून मारलंय. तुला राणी भानामती होऊन तिचा सूड उगवायचा आहे. तू राणी भानामती आहे, घोड्यावरून तगडत तगडत जाणारी, सपासप तलवार चालवणारी, आणि ती सखी मुंगी, फक्त मुंगी. चिरडून टाक या मुंगीला, चिरडून टाक. गंगे, मुक्त कर आत्म्याला, भानामतीला जागे कर, मुक्त कर, मुक्त कर आत्म्याला, मुक्त कर आत्म्याला.
भाऊजी बघा बघा बघा, हे घ्या बघा, अक्षरात काही फरक नाही का वाटत आहे? होय तर धडधडीत फरक आहे, प्रश्नच नाही वहिनी. बिगू, हा काय प्रकार आहे? म्हणजे हे मी लिहिलंय असं म्हणायचंय का रमाई तुला? अरे काका तूच सांग ना, हे काय माझं अक्षर आहे? अरे माझं अक्षर किती रेखीव वळणदार आहे ना. कोणाच्या बाजूने बोलू? दोघांनाही राखणं गरजेचंच आहे. कोण आहे? हाडळ चिटकीण हाक मारते, हाक मारते. रमाईला अशी नावाने कोणी हाक मारली? मी नाही जाणार, मला नाही बोलवलंय. जाऊ बाईना हाक मारते आहे ती. परसदाराकडूनच आली ना? काका चल आपण बघूया, चल चल.